बुरुड समाजाला स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ देण्याच्या मागणीसाठी नांदेड जिल्हा बुरुड समाज युवक संघटनेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे। गुरुवारी एकनाथ शिंदे हे नांदेड दौऱ्यावर आले होते। यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांना मागणीचे निवेदन दिले। यावेळी संघटनेचे अध्यक्ष शाहूजी बाबूराव वासमवार वेंकट, महाराज गुळवे, साईनाथ नागेश्वर, गोविंद सोनवणे, माधव गुळवे, साई गुडमलवार, माधव सोनवणे, गणेश वासमवार यांच्यासह शेकडो सामाजिक बांधव उपस्थित होते। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ भाई शिंदे साहेब नांदेड येथे आले असता बुरुड समाजाला स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ मिळण्याकरिता आज स्वतः साहेबांना भेटून युवक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे आणि साहेबांनाही आम्हाला पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे की महायुती सरकार बुरुड समाजाला 100% स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ देणार म्हणजे देणार। त्याबद्दल आम्ही महायुती सरकारचे एकनाथ साहेब शिंदे साहेबांचे, हेमंत भाऊ पाटील, तुळजेश भैया यादव याचे आम्ही मनापासून धन्यवाद देतो आणि बुरुड समाजाला स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ लवकरात लवकर द्यावे ही विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बुरुड समाजाला स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ देण्याची मागणी नांदेड जिल्हा बुरुड समाज संघटनेने केली आहे। संघटनेचे अध्यक्ष साहूजी बाबूराव वासमवार यांच्या नेतृत्वात आमदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद पाटील बोंडारकर यांना मागणीचे निवेदन देण्यात आले। यावेळी नांदेड जिल्हा बुरुड समाज युवक संघटनेचे वेंकट, महाराज गुळवे, साईनाथ नागेश्वर, गोविंद सोनवणे, माधव गुळवे, साई गुडमलवार, माधव सोनवणे, गणेश वासमवार उपस्थित होते। बुरुड समाजाला स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ मिळण्याकरिता आम्ही मंत्रालयामध्ये अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अशोकरावजी चव्हाण साहेबांना स्वतः भेटून त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि आज सन्माननीय हेमंत भाऊ पाटील यांनाही बुरुड समाजाला स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ मिळण्याकरिता आम्ही त्यांना स्वतःहून निवेदन दिलेलं आहे आणि हेमंत भाऊ पाटील साहेबांनी आम्हाला पूर्ण आश्वासन दिलेलं आहे की महायुती सरकारने आतापर्यंत सर्व समाजाला महामंडळ दिलेलं आहे आणि तुम्हाला बुरुड समाजाला स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ मिळवून देऊ आणि तुमची मागणी आम्ही लवकरच मान्य करू असं आश्वासन हेमंत भाऊ पाटील आज आम्हाला दिलेलं आहे, हेमंत भाऊ पाटील साहेबांनी।